सोलापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल दिनांक 30 डिसेंबर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काल भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यावरून शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन केले. काल दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. अनेक उमेदवारांची उमेदवारी रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीने उमेदवारीची मागणी करणाऱ्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट केला, तर बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांना प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी दिली आहे. प्रधाने आणि तोडकरी यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला होता. दुसरीकडे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. माजी उपमहापौर राजेश काळे, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार होते. मात्र या निवडणुकीदरम्यान काही माजी नगरसेवकांनी उघडपणे अथवा प्रत्यक्षपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप आहे. माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली, वरलक्ष्मी पुरुड, माजी महापौर राजेश काळे, वैभव हत्तुरे, राजश्री चव्हाण आदींनी विरोधकांच्या बाजूने काम केल्याचे बोलले जात होते. याशिवाय काही माजी नगरसेवकांनी थेट BRS या पक्षात प्रवेश केल्याचीही चर्चा होती. सुरेश पाटील यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, तर उपमहापौर राजेश काळे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, असा आरोप केला जात होता. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यामुळे सुरेश पाटील, राजेश काळे, वैभव हत्तुरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. विविध पक्षांच्या उमेदवारांना पक्षाने एबी फॉर्म दाखल करावे लागतात. भाजपने दुपारी 3 नंतर एबी फॉर्म दिल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे खासदार प्रणिती शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.